आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या या विशेष मुलाकातीत आपल्या सर्वांचं स्वागत। नमस्कार, मी महेश जैन। हमारे उमरी शहर के जाने माने इंजीनियर ओम प्रकाश जी कपाली सर हम सबके बीच में यहाँ पर मौजूद है। कपाली सर, तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे। कसं वाटतं या ठिकाणी? छान वाटते, एकदम मस्त मस्त। तर सरांचा परिचय करून देतो। 2017 मध्ये इम्पेरियल इंजिनिअरिंग कॉलेज वाघोळी पुणे येथे सरांनी डिग्री आणि डिप्लोमा पूर्ण केला आहे आणि 7 वर्षाच्या उत्तम अनुभवातून 100 पेक्षा जास्त यशस्वी प्रोजेक्ट्स त्यांनी केलेले आहेत आणि सध्या सरांचे 50 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स सुरू आहेत। तर सर, कसा प्रवास होता आतापर्यंतचा हा कसा? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। माझं नाव ओमकेश संभाजीराव कपाळे आहे। आज माझं एज्युकेशन पुण्यात झालेलं आहे पदवीचं। तर माझ्या कॉलेजचं नाव इम्पेरियल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे वाघोली येथे आहे ते। तर सर्वात पहिलं मला या बांधकाम क्षेत्रात फार आवड होती। म्हणजे महत्वाचं असते डिसिजन मेकिंग। आयुष्यामध्ये तुम्हाला बनायचं काय हे स्वतःला डिपेंड असते स्वतःवर। तर माझी आवड होती बांधकामामध्ये। मला काहीतरी बांधकाम क्षेत्रामध्ये करायचं आहे असं माझ्या फिट डोक्यात बसलं होतं की आपल्याला या क्षेत्रामध्ये कुठेतरी आपलं नाव करायचं आहे। त्या हिशोबाने मी काय केलं, 12वी नंतर सीईटी मध्ये चांगले मार्क घेऊन इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेतलं पुण्याला आणि 4 वर्ष इंजिनिअरिंग कंप्लीट केलं फर्स्ट क्लास ग्रेड मध्ये। मग तिथून आपली जर्नी सुरू होते खरी। कारण आपण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये टेक्निकल शिकतो, पण या बांधकाम क्षेत्रामध्ये प्रॅक्टिकल लागते। तर माझी तर फर्स्ट क्लासमध्ये डिग्री पास आउट झाली, सर्व झालं। मला वाटलं आता चांगला जॉब भेटेल, मी या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करेल, पण इथे प्रॅक्टिकल नॉलेजची अभाव असतो। त्यासाठी मला पहिल्याचा काळ फार स्ट्रगलिंग होता। 2 वर्ष माझे पूर्ण स्ट्रगल मध्ये गेले। पण ते कसं असते, जेव्हा आपण मेहनत करतो, स्ट्रगल करतो, तेव्हाच आता आपल्याला यशस्वीपणाची चव ही कळते। बरोबर। तर मग असं झालं, मी काही 6 महिने खूप कमी पेमेंटवर वेतनावर काम केलं। साईटवर जाऊन फार सुपरविजन पासून सुरू केलं। तेव्हा फार स्ट्रगल झाला, नको ते बोलणं ऐकावं लागलं, तू ते शिकला नाहीस का कॉलेजमध्ये। पण तिथलं एज्युकेशन मला समजलं की 50% टेक्निकल आहे, 50% प्रॅक्टिकल आहे। तर मी तेव्हा त्या साईटवर गेल्यावर ऊन बघितला नाही, वारा बघितला नाही, पाऊस बघितला नाही, कंटिन्यू इंजिनियर म्हणजे इंजिनियर। मग तिथं नोट्स काढणं, सर्व करणं, आणि त्या गोष्टीचा आज मला फायदा होत आहे की आज मी एकटा माणूस पूर्ण बिल्डिंगचं ऑल कन्सल्टिंग वर्क मी करतो, की जेणेकरून आज माझ्याकडे 4 इंजिनियर मला लागतात, पण माझं एवढं स्ट्रगल आणि एवढं एज्युकेशन झालेलं आहे की मी 4 जणांचं काम मी एकटा करतो। फार प्लॅनिंग पासून ते 3D पर्यंत आणि स्ट्रक्चर सुद्धा मीच करतो। तर एवढं एज्युकेशन झालंय आणि मेहनत पण फार घ्यावं लागली त्यासाठी। तरी माझं आता जे न्यू कमर्स आहेत त्यांना पण एक म्हणणं आहे की तुम्ही असं म्हणजे होरंबून जाऊ नका, की उत्तम लाईन आहे बांधकाम क्षेत्र, त्यामध्ये फक्त तुमची जिद्द, चिकाटी, मेहनत लागते आणि ते केल्याशिवाय तुम्हाला काही गत्यंतर नाही या लाईन मध्ये। आणि तुम्ही एकदा ते केलात आणि तुमचा स्ट्रगलिंग पिरियड जर गेला ना, तर तुम्हाला या लाईन मध्ये सोनंही सोनं आहे। नक्कीच। तर असा माझा प्रवास होता सर एकंदर। तर सर, ही तुमच्या जिद्द निर्माण कशी झाली? तुमचे प्रेरणास्थान कोण आहे? प्रेरणास्थान सर माझे काही एक असे गुरु आहेत की ज्यांना मी बघून, आता एक आमचेच मी माझ्या घरी एक किरायदार होते, ते होते बांधकाम क्षेत्रामधले अभियंता, पण ते गव्हर्नमेंट लाईन मध्ये होते। मी त्यांचं जीवन जवळून बघितलेलं आहे। त्यांचं नाव शास्त्री साहेब म्हणून आहेत, ते जिल्हा परिषद नांदेडला डेप्युटी इंजिनियर म्हणून आहेत। तर मी त्यांना जवळून जेव्हा मी त्यांना बघितलं त्यांचं आयुष्य, की त्यांनी ही लाईन कशी आहे बघा। मला पहिल्यापासूनच 4 खोलीमध्ये बसून काम करायची इच्छा नव्हती, की मला सोशली ऍक्टिव्ह आणि सर्वांसोबत संबंधी यावं अशा क्षेत्रामध्ये मला जायचं होतं। कारण ते कम्प्युटर सायन्स असे मला इंजिनियर व्हायचं नव्हतं IT मध्ये। तर मी त्यांना बघितलं, त्यांनी सोशल वर्क पण करायचे, त्यांनी पूर्ण म्हणजे समाजसेवा टाईप सर्व करायचे। तर मी म्हणलं मला पण ह्याच क्षेत्रामध्ये जायचं आहे आणि आपल्याला बिल्डिंग वर्क मध्ये, कारण बिल्डिंग लाईन ही फार वास्ट आहे आणि ही काही कधी संपणारी नाहीये। बरोबर। आणि ही होणारच आहे, म्हणून मला या लाईन मध्ये रुची झाली सर निर्माण। ओके। मग हा प्रवास तुम्हाला करता तुम्हाला बरेच अडथळे आले असतील, खूप काही आव्हानं आली असतील, है ना? येस। तर तुम्ही सामोरे कसे गेलात मग तेव्हा? सर फक्त आता हे डिसिजन माझं जे होतं, घरच्यांना अपोज करून मी या लाईन मध्ये गेलो होतो। करायचं तर मलाच करायचं, यातून माघार नाही जायचं आपल्याला, किती वर्ष लागो। आणि माझ्यामध्ये सर 100% जिद्द, माझ्यावर कॉन्फिडन्स होता आणि नॉलेज जिथं आहे तिथं यश तर आहेच। कारण मी स्वतःला एवढं बळकट बनवलं होतं की प्रत्येक कोर्स मी केला होता। एज्युकेशन संपल्यावर मी 2 वर्ष मी प्रायव्हेट टीचिंग मध्ये मी शिकलेला आहे, जे स्किल एखाद्या इंजिनियरला लागतात।
रिक्वायरमेंट लागते ते पूर्ण स्किल्स मी घेऊन आलेला आहे. म्हणून मी म्हणलं भलेही आपल्याला टाइम लागेल पण आपली लाईफ सेटल आहे. आणि या क्षेत्रामध्ये फक्त पैसाच महत्वाचा नाही, आपण आपल्या क्लायंटला सुद्धा आपल्या नॉलेजचा उपयोग करून त्यांच्या बजेटमधलं घर बांधून देणं हे एक इंजिनियरची इच्छा असते आणि ते त्यांची इच्छा असते. ते मी आज करत आहे सर. येस 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 सर. जेव्हा कन्स्ट्रक्शन सुरू असतं, जेव्हा आपण बांधकाम करतो तेव्हा काही अनस्किल्ड लोकांना आपण घेऊन काम करतो, म्हणजे अकुशल कामगार ज्याला आपण म्हणू. येस अशा लोकांना सोबत घेऊन काम करणं म्हणजे किती धोकादायक ठरू शकते असं वाटतं? तर फार धोकादायक सर. आता हे जी कंडिशन आहे ना, जे आता अकुशल कामगार हे आपल्याला कसं आहे खेड्या का जे म्हणजे रुरल एरिया आहे, अर्बन एरिया त्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटते. तर तिथे कसं असते, जर आपण अकुशल कामगाराला घेतलं साईडमध्ये तर त्यांना कसं, त्यांना प्रोपोर्शन माहित नसते, कोणतं ग्रेड माहित नसते. आणि तिथं टेक्निकल माणूस जरी त्यांना सांगून गेला साईडवर की बाबा या ग्रेडचं तुम्ही कॉन्क्रीट बनवा, तर त्यांनी त्या ग्रेडचं बनवत नाही. आणि तिथे क्वालिटी अचीव्ह होत नाही आपल्या साईडवरती. म्हणून अकुशल कामगार ही साईडवर नाहीतच असले पाहिजे. तर बांधकामासाठी साहित्य खूप लागतं, जसं सिमेंट आहे, वीट म्हणा, रेती म्हणा. जेव्हा आपण सळईची निवड करतो मार्केटमध्ये जाऊन, तेव्हा ग्राहकांनी कुठल्या प्रकारची खबरदारी घ्यायला पाहिजे त्या ठिकाणी असं वाटतं? येस येस. सळई म्हणजे सर कसं आहे, मानवी शरीरामधलं बोन जे असतात ती सळई असते बिल्डिंग मधली. ती सर्वात मजबूत असणे हीच काळाची गरज आहे आणि ती क्लायंटला समजून सांगायची जिम्मेदारी इंजिनियरची असते. बरोबर. आजकाल क्लायंटला कसं आहे, इंटेरियरकडे जास्त फोकस होत आहे. पण इंटेरियर हा पार्ट नंतरचा आहे, पण तुमच्या बिल्डिंग मधला बोन म्हणजे सळई ही फार इम्पॉर्टंट असते. आणि सळई पण कशी असायला पाहिजे, त्यांच्यामध्ये काही ग्रेड असतात, 550D, 500 हे असे काही ग्रेड असतात. ते असं लोकांना क्लायंटला माहित नसतात. पण इंजिनियर जेव्हा सांगते की सर आयकॉन स्टील जे आहे त्याच्यामध्ये 550DS ही प्रॉपर्टी आहे. नेमकं DS म्हणजे काय, का डक्टिलिटी आणि स्ट्रेंथ, या दोन्हीचा अर्थ म्हणजे काय, नेमकं जेव्हा आपला अर्थक्वेक येईल तेव्हा जे सळई आहे आपली ती डायरेक्ट तुटणार नाही. कारण जे डक्टिलिटी असते म्हणजे भूकंप जर आला तर आपली बिल्डिंग अशी शेक होत असते, तेव्हा ती सळई अशी फक्त लवचिक होते. म्हणजे आपल्याला त्या बिल्डिंग मधून बाहेर पडण्यासाठी जो वेळ लागतो तो सळई देते. क्या बात. हे जेव्हा आपण त्यांना समजून सांगू तेव्हा ते कळते. नाहीतर काही क्लायंट काय म्हणतात, सर सळई तर सळई राहते, फक्त रेट बघा. रेटचं नसते की त्यामध्ये प्रॉपर्टीही इम्पॉर्टंट असतात. येस येस येस. सर कन्स्ट्रक्शनच्या लॉंग लाईफ साठी रचना आणि आराखडा किती महत्वाचा असतो? येस येस. रचना आणि आराखडा फार महत्वाचा असतो सर. कारण कसं आहे, जेव्हा बिल्डिंग सुरुवात होते तेव्हा एखाद्या इंजिनियर कडून त्या जागेवर लागणार काय, तुम्हाला रिक्वायरमेंट काय क्लायंटची ही फार महत्वाची आहे. समजा एखादी विशिष्ट जागा असेल तेव्हा क्लायंट म्हणतो, आता आमच्या ऑफिसला येऊन की सर माझी 30x40 जागा आहे, यामध्ये मला एक हॉल 1 BHK पाहिजे. म्हणजे ते उत्तमरित्या वेल व्हेंटिलेटेड काढून देणं हे आमचं काम आहे. तर तसंच काढून दिलं तर त्या घरामध्ये तो लाईफ टाइम राहू शकतो, नाहीतर ते राहू शकत नाही आणि वेल प्लॅन होत नाही. बरोबर बरोबर. येस येस. सर सर्वसामान्य लोकांचं स्वप्न असतं की एक घर व्हावं, त्यांचं हो हो स्वप्नातलं घर पूर्ण व्हावं. येस. पण त्यांचं बजेट कमी असतं त्या ठिकाणी. येस ना. त्यांना उत्तम दर्जेदार घर बनवायचं असतं त्यांना. ओके. पण तशा ठिकाणी तुम्ही काय करत असता? येस सर. आता ह्याच्यामध्ये सर्व इंजिनियरची गायडन्स महत्वाचा आहे सर. हा, बजेट काही जणांचं कमी असते पण त्यांना चांगलं घर हवं असते. तर तिथं आपण काय करतो, एक्स्ट्रा जे क्वांटिटी, आता समजा इनर वॉल्स आहेत तिथे आपण 6 इंची वॉल घेतो, कारण 9 इंची वॉल घ्यायची आवश्यकता नाही. 9 इंची घेतल्यामुळे एकतर जागा पण जाते आणि अनवॉन्टेड त्या बीमवर लोड येतो, आणि बीमवर लोड आला म्हणजे स्टील वाटते बीम मधलं. बरोबर. म्हणून आपण काय करतो, 9 इंचीच्या जागी 6 इंची, म्हणजे तिथले अर्ध मटेरियल वाचलं, सिमेंट वाचली, रेती वाचली आणि विटा वाचल्या. आपण असे काही आयडिया देऊन त्यांना, आणि काही अजून जिथे जे आपल्याला आहेत, बाथरूमच्या वर स्लॅब टाकायचा असेल समजा लॉफ्ट स्लॅब, ते पहिल्याच्या काळामध्ये त्यांनी काय करत होते, काहीतरी सामान ठेवायचं म्हणून लॉफ्ट स्लॅब टाकत होते. पण आता मी काय केलं, ते अवॉइडच करून टाकलं. कारण कसं आहे, 7 फुटावर लॉफ्ट स्लॅब टाकला तर तिथं शावर जो आपण लावतो तेव्हा त्यांचं फील येत नाही, तो आपण अवॉइड करतो. अशा काही गोष्टी आहेत की त्या गोष्टी मी आता इकॉनॉमिकल स्ट्रक्चर करण्यासाठी ते अवॉइड करतो. आणि स्टील पण आता नेमकं कोणत्या फुटिंग मध्ये किती MM स्टील टाकायचं, नाहीतर काय होते खेड्यामध्ये, रुरल एरियामध्ये त्यांना माहित नसते. त्यांनी काय करतात, जिथं नको तिथं हेवी स्टील टाकतात. आता मी काय करतो, माझ्या स्लॅबमध्ये 8-8 MM स्टील टाकतो. कारण का टाकतो, की आम्ही स्ट्रक्चर केलेलं आहात की ते काय आहे, स्लॅब कधी पण लोड घेत नाही, स्लॅब लोड डिस्ट्रीब्यूट करते बीमवर.
बीम करतो कॉलमवर आणि कॉलम करतो फुटिंगवर. त्यासाठी काय असते, तुम्ही फुटिंग हेवी करा, नंतर कॉलम हेवी करा, बीम थोडेसे लाईट करा आणि स्लॅब लाईट करा. पण इथं कसं होते खेड्यामध्ये, त्यांनी सर्व हेवी करतात, त्यांनी इंजिनियर लावत नाहीत, पण त्यांच्या मनाने काय करतात, पूर्ण आपलंच घर आहे की टाकून पण अति स्टील पण स्ट्रक्चर मध्ये टाकणं हे सुद्धा हानिकारक आहे. कारण ओव्हर रिन्फोर्समेंट स्ट्रक्चर व्हायला ना तुमचं. बरोबर. आणि अंडर कमी स्टील टाकणंही हानिकारक आहे आणि जास्त टाकणंही हानिकारक आहे. म्हणजे बॅलन्स रिन्फोर्समेंट स्ट्रक्चर असणं हे महत्वाचं आहे सर. क्या बात. ओके. वा. सर आजकाल बजेटनुसार घर बनवायचं, येस, या विचाराला जास्त प्राधान्य दिले जातं माहिती तुम्हाला. हो. म्हणजे तुम्ही काय म्हणणं तुमचं यावर्षी? हा सर, ते तर उत्तमच आहे. आणि घर कसं आहे, घराला जेवढा पैसा लावल तेवढं कमीच आहे. आणि एक चांगला इंजिनियर किती पैसा लावून घर करण्यात व्यर्थ आहे सर. कमी बजेटमध्ये त्याच्या रिक्वायरमेंटनुसार सुंदर घर बनवून देणं हे इंजिनियरचं काम आहे. ज्या गोष्टी त्या स्ट्रक्चरमध्ये असायला पाहिजेत तेच तिथं घ्यायला पाहिजे. अनवॉन्टेड गोष्टी त्यांना सांगून रिप्लेस करायला पाहिजेत. बरोबर. तेव्हाच ते इंजिनियर एक सक्सेसफुल इंजिनियर म्हणून आपण नावारूपाला येऊ ना. सर बरेच प्रोजेक्ट तुमचे सुरू आहेत सध्या. येस. आणि झालेले पण बरेच आहेत. हो. त्यापैकी तुम्ही कुठल्या प्रोजेक्ट मध्ये आयकॉन स्टीलचा वापर केला का? हा सर, आतापर्यंत माझी आता कसं आहे, माझं उमरी, नांदेड, भोकर, मुदखेड, धर्माबाद पूर्ण एरियामध्ये माझेच काम आहेत. आणि आपण कसं आहे, माझं एक स्किल हे आहे, स्वभाव की मी क्लायंट सॅटिस्फॅक्शन मस्ट आहे या फील्डमध्ये. कारण मी इथे 2 मार्क टाकून आलेला आहे आता आज. पण कसं असते, जेव्हा तुम्ही क्लायंटला सॅटिस्फाय करता तेव्हा तुम्ही ऍडव्हर्टाईज करायची गरज नाही, त्यांनी स्वतः तुमच्याकडे येतात. 100%. आणि ते कसं असते, क्लायंट जेव्हा आपल्यावर विश्वास टाकतो त्या जबाबदारीनं ते घर माझं घर आहे या हिशोबानं मी कोणती काम करतो, फील्ड म्हणजे साईट करतो. आणि मी प्रत्येक साईटमध्ये आयकॉन स्टील यूज केलेला आहे. कारण काय केलेलं आहे, त्याची जी डक्टिलिटी आहे, जेव्हा बार बेंडर जेव्हा ते स्टिरअप बनवण्यासाठी जेव्हा त्यांना बेंड करतो, आणि मी काय करतो, ते स्टिरअपचे जे हुक आहे 135 डिग्री बेंड करायला लावतो. आणि जेव्हा तो करत असतो तेव्हा मी त्याला जवळ जाऊन विचारतो की बाबा स्टील कसं आहे, तर तो म्हणतो सर 1 नंबर स्टील आहे. कारण काय आहे की त्यामध्ये डक्टिलिटी प्रॉपर्टी आहे आणि मला ही प्रॉपर्टी पाहिजे त्या स्टीलमध्ये, ह्याला हार्ड जाऊ नये ना. म्हणून मी जास्त करून तर पूर्ण 99 साईटवर आयकॉन स्टील रेफर करतो सर. वा. ओके. थँक्यू. कंपनीची सर्व्हिस कशी वाटली आयकॉन स्टीलच्या? खूप सुंदर सर्व्हिस सर. एकदम तुमचे अधिकारी सर्व ऑफिसला येतात, भेटतात आणि तुमचे कोणते नवीन प्रोडक्ट लॉन्च होत आहेत त्याच्याबद्दल आम्हाला माहिती देतात. आणि तुम्ही जेव्हा आमच्या ऑफिसला येऊन आम्हाला माहिती देतो तेव्हाच तुमचे प्रोडक्ट आम्हाला समजतात आणि आम्ही ते आमच्या क्लायंटला सांगू शकतो. यासाठी तुमचे अधिकारी लोक आमच्या ऑफिसला येऊन आम्हाला योग्य मार्गदर्शन करतात आणि त्या हिशोबानं पूर्ण आम्ही आमच्या क्लायंटला मार्गदर्शन करतो तुमच्या प्रोडक्ट बद्दल. ओके सर. सर तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट एखादा म्हणजे विशेष स्पेशल प्रोजेक्ट कोणता असेल? सर तसे म्हणलं तर माझे खूप असं, मी रिनोव्हेशन मध्ये फार लिजंड आहे. कारण मी असं 25 वर्ष 30 वर्ष जुने घर खूप असं मॉडर्न मी मॉडिफाय केलेले आहेत. ते बघूनच म्हणजे एवढे प्रोडक्ट आले रिनोव्हेशनचे की कोणतंही जुनं काम करायचं म्हणलं की कपाळी सरकट जा, म्हणजे ते स्ट्रक्चर ओळखू येणार नाही. येस येस. की असे कामं मी केलेले आहेत. आता मी सरांना सांगितलेलं आहे, एक आमच्या उमरीला प्रोजेक्ट आहे पोस्ट ऑफिसच्या पुढे. ते 15 वर्ष स्ट्रक्चर कसं होतं, फार म्हणजे ओपन स्लॅब टाकलेले होते आणि फार म्हणजे विचित्र स्ट्रक्चर होतं ते. पण तो ओनर माझ्याकडे आला, सर मला आपल्याला घर बांधायचं आहे. तर मी त्यांना काय केलं, मी एकदम प्रोफेशनल काम करतो, तर त्यांना मी 3D प्रोव्हाइड केलं पहिलं की सर तुमची बिल्डिंग अशी दिसेल. तो म्हणला सर अशी दिसेल का? मी म्हणलं दिसेल ह्याची माझी गॅरंटी, मी करून देईल. त्यांनी माझ्यावर ट्रस्ट केले. आज ती बिल्डिंग अशी दिसत आहे की त्या बिल्डिंगला लोक 5-5 मिनिटं उभं टाकून बघत आहेत की कशी होती बिल्डिंग आणि कशी झाली. म्हणजे एकदम काया पालटच झाला त्या बिल्डिंगचा. आणि असे माझे खूप आयकॉनिक प्रोजेक्ट आहेत. आता कॉम्प्लेक्सचंही काम आहे माझ्याकडे 8,500 स्क्वेअर फीट. म्हणजे पूर्ण मोठमोठे कामं माझ्याकडेच आहेत तिकडच्या. जास्त आयकॉनिक प्रोजेक्ट तुमचे. थँक्यू सर. सर दर्शकांना काय सांगाल ज्यांना बांधकाम करायचंय, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? हा, दर्शकांना मी सल्ला देईल की पहिलं सर्वात प्रथम तुम्ही इंजिनियर चांगला निवडा, त्यानंतर मटेरियल चांगलं निवडा आणि त्यानंतर व्यवस्थित बांधकाम करणारा गुत्तेदार मिस्त्री त्यांची निवड चांगली करा. हे तुमच्या बिल्डिंगचे मूळ व्यक्ती आहेत की जे तुमचं वास्तू घडविणार आहेत. इंजिनियर, मटेरियल आणि गुत्तेदार यांची चॉईस तुम्ही चांगली करा.
हे एवढं मी सांगू शकेल सर त्यांना. ओके सर, छान वाटलं खूप भेटून तुम्हाला. ओके, थँक्यू सर. तुमच्या पुढील वाटचालीस आमच्या टीमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू.